हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधुनी तुझे तू ह्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। झटपट होणारी उरली डेकोरेशन। एक मोठे गोल उथळ धातूचे किंवा मातीचे बनलेले भांडे म्हणजे उरली। या उरलीत पाणी भरून त्यावर फुले, दिवे किंवा सजावटीच्या वस्तू पाण्यावर तरंगत ठेवल्या जातात। अशा प्रकारे उरलीची सजावट केली जाते। या उरलीच्या सजावटीने घराला पारंपरिक भारतीय शोभा येते। तसेच उरलीमध्ये पाणी आणि फुले ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते। कसे वाटले डेकोरेशन? मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आपल्या रेसिपीकरिता आपण येथे एक बीट, एक गाजर घेतला आहे। सोलणीने सालं काढून गाजर बीट किसून घेणार आहोत। एक वाटी बेसन, एक वाटी रवा, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि आल्याचे तुकडे मिक्सरवर क्रश करून घेतले आहे। कोकम आगळ 1 चमचा घेतो आहे। जर आपल्याकडे कोकम आगळ नसेल तर त्याऐवजी दही व लिंबाच्या रसाचा वापर करू शकतो। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा बेकिंग पावडर व आपल्या आवश्यकतेनुसार कोथिंबीर घेतो आहे। सर्वप्रथम आपण बीटचे सोलणीने साल काढून घेऊया। तुम्ही म्हणाल आज कुठली रेसिपी? आज आपण कॅरोट बीट पॅनकेक बनवतो आहे। इथे गाजरचेही साल काढून घेतो आहे। आजचे विशेष आपले हेल्दी पॅनकेक आहेत बरं का। किसणीने बीट व गाजर किसून घेणार आहोत। ज्या वाटीने आपण बेसन रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण बीटचा किस 1 वाटी आणि गाजर किस 1 वाटी घेणार आहोत। पातेल्यामध्ये गाजर किस, बीट किस आणि चिरलेली कोथिंबीर घेतो आहे। त्यात 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन, हिरवी मिरची, लसूण आलं क्रश केलेले, जिरं पावडर, मीठ चवीनुसार, कोकम आगळ हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया। काय सुंदर रंग आलेला आहे। रवा पाणी शोषून घेणार म्हणून आपण याला भिजवून बाजूला ठेवून घेऊ। आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पाव वाटी डाळवा फुटाण्याचा, हिरव्या मिरच्या 2, 4 लसूण पाकळ्या, आलं तुकडे येथे आपण घेतो आहे। जिरं पावडर पाव चमचा, आमचूर पावडर पाव चमचा घेतो आहे। चवीनुसार मीठ, थोडे पाणी घालून आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तयार झालेली आपली हिरवी चटणी आपण वाटीत काढून घेणार। पॅनकेक तयार करताना त्यात बेकिंग पावडर टाकून मिक्स करून घेऊया। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झालेला आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया। चमच्यात थोडे जाडसर पॅनकेक लोखंडी तव्यावर टाकून पसरवून घेऊया। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। त्यावर झाकण झाकून वाफ काढून
शिजवून घेऊया. कुठलीही पूर्वतयारी न करता आपण हे पटापट बनवू शकतो. मग करायला विसरू नका. झाकण काढून आपण पॅनकेक दोन्ही बाजूने शिजवून घेणार आहोत. दोन्ही बाजू खरपूस शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता पॅनकेकला किती छान जाळी आलेली दिसते आहे. अशाच प्रकारे सर्व पॅनकेक आपण तयार करून घेणार आहोत. तुम्ही असेच पॅनकेक नॉनस्टिक तव्यावर बनवू शकता. किती पटापट असे आपले पॅनकेक तयार झालेले आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तर खूपच छान हेल्दी रेसिपी आहे. आणि मुलांच्या टिफिनला तर अशी रंगीत रेसिपी तर हवीच, नाही का? चला तर मग सर्व करून घेऊया. कॅरोट बीट पॅनकेक. पौष्टिक तसेच दिसायला सुंदर असलेले आपले हे पॅनकेक तयार आहेत. आणि असा चविष्ट नाश्ता सकाळी मिळाला तर दिवस तर खूपच सुंदर जाईल. टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणी सोबत तुम्ही हे सर्व करू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया डे विथ माधुनी तुझे तू या चॅनल सोबत. आपले खूप खूप धन्यवाद.